आता तुमचं काम आहे उत्तर द्या. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे? आपण हे 4 शिकलो आहोत. एकदा रिव्हिजन करू. असर्टिव्ह म्हणजे काहीच नाही सांगत आहे, नॉर्मल एक स्टेटमेंट देऊन दिलेली आहे. इंटरोगेटिव्हमध्ये क्वेश्चन 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 विचारत आहेत. कसं ओळखायचं? हा क्वेश्चन मार्क दिसणार तुम्हाला. इम्परेटिव्ह म्हणजे काहीतरी कमांड किंवा रिक्वेस्ट दिलेली आहे. आणि एक्सक्लेमेटरी म्हणजे खूप जास्त फीलिंग्स एक्सप्रेस केलेले आहे आणि हा तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क त्या सेंटेन्समध्ये दिसेल. आता फर्स्ट आहे आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. हॅड आय नोन अबाउट युअर अरायवल आय वुड हॅव रिसिव्ड यू ॲट द स्टेशन. मला जर माहीत असतं तू कधी येणार आहे तर मी तुला स्टेशनवरती घ्यायला आलो असतो किंवा घ्यायला आले असते. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारत आहे का या सेंटेन्समध्ये? इथे ह्या सेंटेन्समध्ये काही रिक्वेस्ट करत आहे का? जो बोलत आहे व्यक्ती तो काही रिक्वेस्ट किंवा कमांड सोडत आहे का? काहीच नाही. इम्परेटिव्ह नाही आहे. इंटरोगेटिव्ह. क्वेश्चन कुठे आहे याच्यामध्ये? क्वेश्चन कुठे विचारला आहे? इंटरोगेटिव्हमध्ये क्वेश्चन विचारतात. आणि असर्टिव्ह किंवा हे जे आपण इथे शिकलो असर्टिव्ह किंवा डिक्लरेटिव्ह तो आहे नॉर्मल सेंटेन्स आहे ना, की बाबा मला जर माहीत असतं तू कधी येणार आहे तर मी तुला घ्यायला आलो असतो. नॉर्मल सेंटेन्स आहे. याच्यात क्वेश्चन नाही विचारलेला आहे, कमांड नाही सोडली आहे, एक्सक्लेमेटरी चिन्ह तर नाहीच आहे, खूप जास्त खुशी नाही झाली आहे कुणी आलंय म्हणून. नॉर्मल आहे. ओके. हां, जर हे असं असतं अरेच्या मला माहिती असतं तर मी तुला घ्यायला आलो असतो, तेव्हा ते एक्सक्लेमेटरी झालं असतं. कारण की एक्सप्रेस फीलिंग जास्त होत असती त्या सेंटेन्स.